एकदा माता रमाई लहान असताना आपल्या अंगणात खेळत असतात. खेळता खेळता तिच्या असं लक्षात येतं की आपल्या शेजारील बाई बऱ्याच दिवसापासून आजारी असल्यामुळे आणि घरात एकटीच असल्यामुळे तिने बऱ्याच दिवसापासून काही खाल्लेलं नसतं, पोटात काही नसल्यामुळे तिला अशक्तपणा जाणवतो आणि तिला उठता बसताना सुद्धा त्रास होतो. हे बघितल्यानंतर त्या छोट्याशा रमानं तिच्या घरी जाते आणि घरी गेल्यानंतर डाळ भात शिजवते आणि तिला खाऊ घालते. खाल्ल्यानंतर त्या माऊलीच्या अंगात थोडीशी ताकद येते, तिला बरं वाटू लागतं. त्या रमाला भरभरून असा आशीर्वाद देते आणि काही आणे तिच्या हातात ठेवते. ते पैसे बघून ती छोटीशी रमा आनंदी होती आणि घरी जाते. घरी जाताना तिच्या मनात विचार येतो की आपली आई सुद्धा हे पैसे बघून आनंदी होईल आणि आपल्याला शाबासकी देईल. परंतु घरी गेल्यानंतर ही संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर रमाची आई तिच्यावर रागवते आणि तिला शिक्षा सुद्धा करते. ती म्हणते की लोकांना अडीअडचणीत मदत करणे ही गोष्ट चांगली आहे, परंतु मदत ही कोणतीही अपेक्षा ठेवल्या विना कोणताही मोबदला घेतल्याशिवाय करावी. मदतीचा मोबदला घेतला तर त्याचं मूल्य नष्ट होतं. मित्रांनो, गोष्टी तर संपते. गोष्टीचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलंच असेल. मित्रांनो, अशा प्रकारचे संस्कार माता रमाईवर झाले.